न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे शहरासह जिल्ह्यात गणरायाचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आले विसर्जन। जुने धुळे येथील खुनी गणपतीची पारंपरिक पालखीमध्ये काढण्यात आली विसर्जन मिरवणूक। देवपुरातील दत्त मंदिर चौक येथील समर्थ अपार्टमेंट येथे मेकल डायग्नोस्टिक या अत्याधुनिक डायग्नोस्टिक केंद्राचे करण्यात आले उद्घाटन। मालपूर येथे भगवान विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त करण्यात आले पूजन। आणि जामचा मळा येथील खुल्या जागेत कंपाऊंड वॉल बांधणे व रस्त्याच्या कामाचा सलीम शाह यांच्या हस्ते शुभारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरासह जिल्ह्यात गणरायाचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले। शहरातील मोठ्या गणेश मंडळांतर्फे विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे। यावेळी पोलीस प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। धुळे शहरासह जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात वाजत गाजत विसर्जन करण्यात आले। शहरातील मोठ्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुद्धा सुरुवात झाली होती। मंगळवार अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच गणेश भक्तांकडून लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात येत आहे। धुळे शहरात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून सकाळपासून घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू झाले। यासाठी शहरातील पांढरा नदी किनारी महापालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे। कुमारनगर, गणपती मंदिर, झुलता पूल, सिद्धेश्वर हॉस्पिटल जवळ, अग्रवाल भवन जवळील नदी किनारी, पंचवटी, हट्टीडो येथे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना मदतीसाठी मनपाची पथके तैनात करण्यात आलेली आहेत। तसेच कृत्रिम हौदांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान आज सकाळी शहरातील गल्ली नंबर 6 मधील सुप्रसिद्ध श्री भांग्या मारुती मित्र मंडळाच्या 61 किलो चांदीच्या गणरायाचे विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात प्रारंभ करण्यात आला। यावेळी प्रथम महापौर भगवान करणकाळ, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, निरंजन करणकाळ, प्रीतम करणकाळ, सिद्धार्थ करणकाळ, संजय गायकवाड, चंद्रकांत बागुल आदींसह तरुण मंडळी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील मोठ्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून या मिरवणुका उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत। यावेळी पोलीस प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारत देशामध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये गणेशोत्सव सुरू केला आणि शिवजयंती उत्सव सुरू केला। याचं मागचं कारण त्यांचं असं होतं की हिंदुस्थानी लोक एकत्रित झाले पाहिजे, संघटित झाले पाहिजे। ब्रिटिशच्या समोर लढा जो लढवायचा होता त्यांना, त्याच्यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये मनवण्याचा मानस त्यांनी केला। आणि लोकमान्य टिळकांनंतर पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो धुळे जिल्हा आहे की त्यांनी भाग्या मारुती व्यायामशाळेने आमचे पूर्वज, आमचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रामभाऊ पैलवान यांनी गणेशोत्सवाला सुरू केले। तरी आमच्या त्या कार्यकर्त्यांकडनं 79 साल लिहिलं गेलं असं, परंतु आम्हाला बी 100 वर्ष झालेले लोकमान्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून। आणि आम्ही कधी बी आमच्या उत्सवामध्ये शांततामध्ये मार्ग असतो आमचा। संध्याकाळी बरीच गर्दी होऊन जाते। 61 किलो तांब्याची मूर्ती आहे, पुण्याला नाशिकला आहे, हे 5 जिल्ह्यांमध्ये रविवार कारंजे त्यांची 100 किलोपर्यंत आणि आमची 61 किलोची तांब्याची मूर्ती। धुळे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सगळीकडे देशामध्ये पर्जन्यवृष्टी चांगली झालेली आहे, इंद्रदेवाची कृपा आहे। आणि हा गणेशोत्सव पूर्ण देशामध्ये, आता विदेशमध्ये बी करायला लागलेले। आपण सर्वोच्च न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी बी बघितलं की त्यांनी बी नवी दिल्लीमध्ये गणेशोत्सवाची स्थापना केली आणि वंदन केलं आहे। माझी भगवंताला भांग्या मारुतीच्या चरणी प्रार्थना आहे, जसा आमचा उत्सवामध्ये आणि शांततेत झाला, त्या सगळ्या मिरवणुका धुळ्यामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या कुठलंही विघ्न न येता निर्विघ्नता पार पडायला पाहिजे अशी प्रार्थना करतो। प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या जुने धुळे येथील खुनी गणपतीची पारंपरिक पालखीमध्ये विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले। प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या भोई गल्ली येथील खुनी गणपतीची मंगळवारी दुपारी 1 वाजता महाआरती करून जुन्या काळातील पालखीमध्ये विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। पालखी मिरवणूक किशोर दयाराम फुलपगारे यांच्या घराजवळ आल्यानंतर खुनी गणपतीच्या पालखी मिरवणुकीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला। त्यानंतर दूध वाटप करण्यात आले। किशोर फुलपगारे यांच्या परिवाराकडून आरती करून पूजन केल्यानंतर गुरवखुंट येथे खुनी गणपतीची पालखी मिरवणूक आल्यानंतर गणेश दयाराम फुलपगारे यांच्या परिवाराच्या वतीने आरती करून मोतीचूरचे लाडू वाटप करण्यात आले। दुपारी 4:30 वाजता खुनी मस्जिद जवळ गणरायाचे आगमन होताच तेथेही स्वागत करण्यात आले। मिरवणूक उशिरापर्यंत सुरू होती। यावेळी दयाराम फुलपगारे, किशोर फुलपगारे, गणेश फुलपगारे, नंदू फुलपगारे, गुणवंत फुलपगारे, गणेश सगरे, विजय फुलपगारे, संजय फुलपगारे, दिनेश पगारे, नरेंद्र फुलपगारे, चेतन फुलपगारे, मयून फुलपगारे,
प्रमिला फुलपगारे यांच्यासह फुलपगारे परिवार व गणेश भक्त मोठ्या संख्येने पालखी मिरवणूक सहभागी झाले होते. आता मानाचा गणपती म्हणजे खुल्या गणपती, हिंदू मुस्लिम एकट्याचा गणपती. इथे हिंदू बांधव मुस्लिम बांधव सर्व सहभागी होत आहे गणपतीला. दरवर्षाप्रमाणे आम्ही आमच्या इथं गणपती आमच्या गल्लीत जातो, आमच्या दरवाज्यातनं जातो. दरवर्षाप्रमाणे आम्ही त्याचं स्वागत व सगळं फुलं टाकून टाकून सगळं स्वागत करतो. आरतीचा कार्यक्रम होतो, त्याच्यात दूध वाटलं जातं, लाडू वाटले जातात, टोपे वाटले जातात. जय गणपती बाप्पा. धुळे शहरातील देवपुरातील दत्त मंदिर चौक येथील समर्थ अपार्टमेंट येथे डॉक्टर धीरज गिरी यांच्या क्षकिरण तंत्रज्ञानावर आधारित चाचण्या व चिकित्सा करण्यासाठी मेकल डायग्नोस्टिक या आधुनिक डायग्नोस्टिक केंद्राचा महंत वैष्णवदास महाराज यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील देवपुरातील दत्त मंदिर चौक येथील समर्थ अपार्टमेंट येथे विविध आजारांवरील अत्यावश्यक असणाऱ्या क्षकिरण तंत्रज्ञानावर आधारित सर्व चाचण्या व चिकित्सा करण्यासाठी मेकल डायग्नोस्टिक या अत्याधुनिक डायग्नोस्टिक केंद्राचा शुभारंभ रोकडोबा हनुमान मंदिराचे महंत वैष्णवदासजी महाराज यांच्या हस्ते फीत कापून सोमवारी सायंकाळी करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर धीरज गिरी व डॉक्टर साक्षी गिरी यांच्या कुशल व्यवस्थापनाअंतर्गत सदर डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्यात आले आहे. यात सोनोग्राफी, कलर डॉपलर, एक्स-रे, 2D इको इत्यादी वैद्यकीय सुविधा अत्याधुनिक पद्धतीने उपलब्ध होणार आहे. या प्रसंगी महंत वैष्णवदासजी महाराज, डॉक्टर योगेंद्र सचदेव, माजी आयुक्त गणेश गिरी, रमादेवी गिरी, डॉक्टर धीरज गिरी, डॉक्टर साक्षी गिरी, रणजित राजे भोसले, मनोज वाघ, रविंद्र कुमावत यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहब की बहुत बड़ी तपस्या थी. उन्होंने अपने पुत्र को इतना पढ़ा लिखा कर बनाया और अपने लोगों की सेवा के लिए डॉक्टर बनाया. ये बहुत अहोभाग्य अपना दुनिया का. जनता की सेवा होगी, रोगी को दवा मिलेगी. धन्यवाद. रोकडोबा हनुमान की बहुत सेवा की गिरी साहब ने. उन्हीं के आशीर्वाद से ये सब हुआ है. दादाजी थे धुनी वाले, उनकी कृपा से सारा सब कुछ फलीभूत हुआ है. आजकल मेडिकल बहुत धन्यवाद है ना. तो ऐसी फ्री सेवा करें जनता के लिए तो बहुत अहोभाग्य है अपना. फ्री सेवा होगी, रोगी को दवा मिल जाए तो बहुत आराम होता है. आजकल बीमारियां भी बहुत है, इसलिए दवा तो चाहिए. मैं कल डायग्नोसिस सेंटर इसके लिए मैं अपनी शुभेच्छा देता हूँ. आज माझ्या मेकल डायग्नोस्टिक सेंटरचं धुळ्यामध्ये डॉक्टर संजय जोशी यांचं मायर हॉस्पिटलच्या बाजूला ओला शोरूमच्या मागे उद्घाटन झालेलं आहे. माझ्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी, कलर डॉपलर, एक्स-रे तसेच 2D इकोची सेवा आजपासून मी सर्व धुळे वासियांना व तसेच धुळे ग्रामीणच्या सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करत आहे. तरी सर्वांनी या वैद्यकीय चाचण्यांसाठी माझ्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये येऊन त्याचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना धुळेकरवासियांना व धुळे ग्रामीण तील नागरिकांना विनंती करतो. मेकल डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ रोकडोबा हनुमान मंदिराचे जे वासुदेव बाबा आहे त्यांच्या हस्ते झाला. तसेच माझे विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर योगेंद्र सचदेव सर यांच्या हस्ते झालेला आहे. व आपल्याकडे जे सोनोग्राफीचं मशीन आहे ते धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात हे तिसरं मशीन आहे. एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मशीन मेकल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध आहे. तर त्याचा सर्व नागरिकांनी त्यांच्या पुढील वैद्यकीय चाचण्यांसाठी लाभ घ्यावा ही माझ्याकडून सर्वांना विनंती आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे भगवान विश्वकर्मा यांच्या प्रगट दिनानिमित्त गावातील विश्वकर्मा मंदिराच्या नियोजित जागेत भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे भगवान विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त गावातील मोहनशेठ नगर येथील विश्वकर्मा मंदिराच्या नियोजित जागेत भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर हे उपस्थित होते. सालाबादाप्रमाणे 17 सप्टेंबर रोजी श्री भगवान विश्वकर्मा प्रगट दिवस साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, हेमराज पाटील, प्रकाश पाटील, पोपट बागुल, छगन बागुल, सुरायचे बटू सूर्यवंशी, अशोक हिरे, पत्रकार प्रभाकर आडगाळे, गोपाल निकम, सदाशिव मिस्त्री, अरुण मिस्त्री, चिंदा खारकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. की आज आपण संपूर्ण भारतवासीय आजचा हा दिवस अतिशय आनंदाने, उत्साहाने विश्वकर्मा भगवान यांना नमन करत आहोत.
आज समाजामध्ये ही जी थोर मंडळी होऊन गेली, निश्चित या संपूर्ण बाला बलुतेदार समाजामध्ये हे जर सामाजिक प्रतिनिधी करीत राहिले नसते तर निश्चित हा जो अखंड भारत आहे, या भारतामध्ये जाती धर्म हा भाग वेगळा, पण एक गाव, एक कुटुंब, एक घर, एक समाज, एक दिशा, हे जर असे छोटे मोठे काम आपण वाटून घेतले नसते, छोटस मनामध्ये जर आपण विचार केला की प्रत्येकाचं स्वप्न असतं घर झालं पाहिजे, घर तर बांधलं जातं पण सगळ्यात महत्वाचं काम फर्निचरचं राहून जातं. मग आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक कामाची व्याख्या लावतो. पायाभरणी करणारा वेगळा, स्लॅबवाला वेगळा, पाट्या मारणारा वेगळा, म्हणजे अशा संपूर्ण समाज रचनेमध्ये एक घराचा पाया टू माथ्यापर्यंत आपण जेव्हा कळसापर्यंत जातो, अशा विभिन्न प्रकारचे कामांना वेगवेगळे माणसं आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडून काम करून घेत असतो. आणि खऱ्या अर्थाने यालाच समाज म्हणतात. समाजामध्ये प्रत्येक घटक, प्रत्येक माणूस या भारतामध्ये छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये एक बांधणीकरिता पुढे आलेला आहे. आणि हे योगदान अतिशय महत्वाचं आहे. भगवान विश्वकर्मा यांचं हे योगदान निश्चित आपल्या सगळ्यांना गौरवास्पद आहे. आणि म्हणून मी देखील भगवान विश्वकर्मा यांना या ठिकाणी वंदन करतो. 4-5 दिवसापूर्वी गणरायाच्या एका आरतीला आलो होतो, त्यावेळेस संपूर्ण समाज बांधव तिथेच बसलेले होते. सगळी मनमोकळी चर्चा झाली आणि मला काल संध्याकाळी आमंत्रण मिळालं की उद्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे. म्हटलं नक्कीच येऊ. वेळ 9 वाजेचा राहील. म्हटलं तुम्ही जो वेळ द्या त्या वेळेला आम्ही हजर राहू. आज इथे आल्यानंतर त्या दिवशी जे कथन केलेलं होतं, सगळी गप्पा, ते वास्तवात मी बघितलेलं आहे. आणि निश्चित मी आपल्याला सगळ्यांना आश्वस्त करतो की जे तुमचं आमचं सगळ्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे ते त्या काही दिवसात मी पूर्ण करण्यासाठी माझे शब्द देतो. आणि आनंदाची बातमी, मी खासदार शोभाताई यांना अचानक एखाद्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहून तुमचं उर्वरित जे जे आमच्यावर तुम्ही जबाबदारी द्याल, कारण या तालुक्यामध्ये बरीच मंडळी दानशूर आहे, ज्यांच्याकडून तुम्हाला घेता येईल तुम्ही जरूर घ्या. आम्हालाही जे जे देता येईल आम्ही तुम्हाला सडळ हाताने मोकळ्या मनाने मदत करण्याची आमची भूमिका आहे. म्हणून अशा कामामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करण्याची भूमिका स्वीकारू. आणि हे अपूर्ण राहिलेलं काम निश्चित तुम्ही जे सांगणार त्या पद्धतीची खरी मदत करण्याची आमची भूमिका आहे. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना आश्वस्त करतो. थांबतो. सर्व समाज बांधवांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 येथील इकरा कॉलनी येथे गट नंबर 31 जामचा मळा येथील खुल्या जागेत कंपाऊंड वॉल बांधणे व रस्त्याच्या कामाचा सलीम शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 येथील एकरा कॉलनी येथे अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत गट नंबर 31 जामचा मळा येथील खुल्या जागेत वॉल कंपाऊंड करणे व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सलीम शाह यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाला. गेल्या 50 वर्षापासून एकरा कॉलनी व परिसरात विकासाची कामे झाली नव्हती. आमदार शहा यांनी याकडे लक्ष देऊन करोडो रुपयांचा निधी अल्पसंख्याक भागातील रस्ते व गटारीसाठी आणला. त्या अंतर्गत सदर जामसामळा येथील खुल्या जागेत वॉल कंपाऊंड करणे व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सलीम शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सलीम शाह, निजाम सय्यद, डॉक्टर शराफत अली, मुख्तार रोशनी, शकील पठाण, अकीब अली सय्यद, मोहिद्दीन पिंजारी, शेख शब्बीर यासीन, रफिक शेख शब्बीर, अकील पठाण, आसिफ शेख शब्बीर, रहीम सिकंदर पिंजारी आदी उपस्थित होते. आजचा दिवस असा आहे आमच्यासाठी की आमची जी गरीब वस्ती आहे इथले कामच आजपर्यंत 70 वर्षात काय झालेले नव्हते. आम्ही घर तर बांधले, लेकिन घरांचं जे वाहतं पाणी, रोड हे नाही होतं. तर आज आम्हाला आमदार साहेब जे दबंग आमदार भेटले, आज 70 वर्षाच्या पहिला एक आमदार भेटला जो आम्हाला रोड 50 लाखाचं हे काम केलेलं आहे. आमचं 50 लाखाचं काम हे मंजूर झालेलं आहे. आमच्यासोबत सलीम सेठ आहे आमदार साहेब यांच्या हस्ते या रोडाचं उद्घाटन झालंय, कंपाऊंडचं उद्घाटन झालंय. आणि देवाला आम्ही मागितला 1 डोळा, देवाने दिले आम्हाला 2 डोळे. म्हणजे आमच्याची जी समस्या होती ती आमदार साहेबांमुळे आज सर्वात 1 नंबरवर आमचं काम होत आहे. आणि ह्याच्या पुढे बी आमदार साहेबच आम्हाला धुळ्यात आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे. कारण की आमची जी बेरोजगारी आमच्या मुलांची ती दूर व्हायला पाहिजे. कारण की इथं
कारखानदारी उभी करण्यासाठी एकच आमदार आहे, तो आहे खमक्या. बस की काम आणि दाम हे सर्व आणणार फक्त आमदार साहेब फारुखशाह साहेब आहे. बस 2 शब्द. आज जे कंपाऊंड आणि रस्त्याचे जे उद्घाटन आहे ते प्रभाग नंबर 19 इकरा कॉलनी जामचा मळा गट नंबर 31 आणि 32चं वॉल कंपाऊंड आणि गटार आणि रस्ते मंजूर झालेले, त्याच्या कामाचं उद्घाटन हे सलीम सेठ आहे त्यांच्या हस्ते झालेलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे शहरासह जिल्ह्यात गणरायाचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आले विसर्जन. जुने धुळे येथील खुनी गणपतीची पारंपरिक पालखीमध्ये काढण्यात आली विसर्जन मिरवणूक. देवपुरातील दत्त मंदिर चौक येथील समर्थ अपार्टमेंट येथे मेकल डायग्नोस्टिक या अत्याधुनिक डायग्नोस्टिक केंद्राचे करण्यात आले उद्घाटन. मालपूर येथे भगवान विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त करण्यात आले पूजन. आणि जामचा मळा येथील खुल्या जागेत कंपाऊंड वॉल बांधणे व रस्त्याच्या कामाचा सलीम शाह यांच्या हस्ते शुभारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.